मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत एक भन्नाट गोष्ट, टिम्मू आणि पिंकीचा बोलणारा पेन. चला मग सुरुवात करूया. एकदा काय झालं, टिम्मू नावाचा एक हुशार पण थोडा विसरभोळा मुलगा होता. त्याचा मित्र पिंकी दररोज शाळेत त्याला अभ्यासात मदत करत असे. एके दिवशी वर्गात बसलेला टिम्मू अचानक घाबरलेला म्हणाला, "अरे पिंकी, आज माझा पेनच हरवला. उद्या परीक्षा आहे आणि आता मी काय करू?" पिंकी लगेच म्हणाली, "अरे टिम्मू, एवढं काळजी करू नकोस. बघ ना, मला हा नवीन पेन मिळाला आहे, घे वापरून बघ." टिम्मू म्हणाला, "हा पेन किती छान आहे. थांब जरा, मी लिहितो." आणि टिम्मूने जेव्हाच लिहायला सुरुवात केली, तेव्हा अचानक तो पेन बोलला, "अरे, हळू रे, मला गुदगुल्या होतात." टिम्मू थक्क झाला, "अरे वा, हा पेन बोलतोय का?" पिंकी घाबरून म्हणाली, "काय? पेन बोलतो?" "माझ्या पेनने बोललं." तेवढ्यात पेन पुन्हा म्हणाला, "हो, मी बोलतो. मी जादुई पेन आहे. आणि जे काही तू लिहिशील, ते खरं होईल." टिम्मूने हसत म्हणाला, "खरंच? मग मी लिहितो." टिम्मूला एक मोठा केक मिळावा. असं म्हणताच त्यांच्या समोर एक मोठा, सुंदर केक प्रकट झाला. पिंकी ओरडली, "अरे देवा, खरंच झालं." टिम्मू हसत म्हणाला, "हा पेन तर खूप जबरदस्त आहे." पेन म्हणाला, "पण लक्षात ठेव, चांगल्या गोष्टींसाठीच वापर. जर खोडकरपणा केला तर माझी जादू संपेल." टिम्मू थोडा विचार करून म्हणाला, "ठीक आहे, पण थोडी मजा करूया." आणि मग त्याने लिहिलं, "पिंकीच्या केसांत फुगे उगवावेत." क्षणात पिंकीच्या केसांत रंगीत फुगे फुटले. पिंकी मोठ्याने हसत म्हणाली, "अरे टिम्मू, थांब रे." पण पेन ओरडला, "मी सांगितलं होतं ना, खोडकरपणा केला तर जादू संपेल." क्षणात पेन चमकला आणि साधा पेन झाला. टिम्मू उदासपणे म्हणाला, "अरे रे, आता पेन साधा झाला." पिंकी म्हणाली, "बघ, म्हणून म्हणतात, जादूने नव्हे, बुद्धीने काम करायचं."